हॅलो सगळ्यांना, काका ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. सो सध्या माझी समर ब्रेक सुरू आहे आणि वीकेंड आला की असा प्रश्न पडतो की आता करायचं काय, ज्याच्यात फॅमिली टाईम पण स्पेंड करता येईल आणि काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग असं बघता पण येईल. सो असाच प्रश्न पडलेला असताना आम्हाला एक जागा सापडली आणि ती आमच्या घरापासनं एक 2-3 तासाच्या ड्राईव्हवर होती आणि ती इतकी छान जागा होती. सो बेसिकली दिस वॉज अ वाईल्ड लाईफ सफारी, जिथे काइंड ऑफ झू सारखा सेटअप होता. जो वाईल्ड लाईफ सफारीमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो तो त्यांनी सिम्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला. सो आम्ही या वाईल्ड लाईफ सफारीला गेलेलो आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की या वाईल्ड लाईफ सफारीमध्ये नक्की काय झालं. चला बघूया. सो मेन गल्लीतनं थोडं आत जाऊन असा जंगलाचा एरिया होता, त्याच्यात त्यांनी हा पूर्ण सेटअप बनवलेला आणि ॲक्च्युली बाहेरनं दिसताना ते तसं छोटं दिसतं पण आतनं इतकं मोठं होतं. सो हे एंट्रन्सला असं बर्ड थीम्ड फाउंटेन होतं आणि आमची टूर 2 वाजताची होती आणि आम्ही 1 o'clockला पोचलेलो तिथे. त्यामुळे आम्ही एक्सप्लोर केलं, थोडं गिफ्ट शॉप वगैरे जे होतं ते बघितलं आणि इथे असे प्राणी जे होते ते ऑलरेडी केजमध्ये सुरू झालेले दिसायला अगदी एंट्रन्सपासून. सो गायडेड टूर सुरू होईपर्यंत आम्ही हे जे इथे असे बर्ड्स आणि हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या त्या बघत होतो आणि ती ॲक्च्युली 2 पार्ट्स टूर होती. म्हणजे एका पार्टमध्ये त्यांनी आम्हाला वॉकिंग ह्या सगळ्या ॲनिमल एक्झिबिट्स दाखवल्या, ज्या सगळ्या छोट्या छोट्या ॲनिमल्सच्या होत्या आणि त्याच्यानंतर 1 तासाची व्हॅन टूर होती, जी म्हणजे फुल सफारीमध्ये जे सगळे मोठे मोठे प्राणी असतात जसे जिराफ, डायनासॉर हे सगळे दाखवण्यासाठी. सो इथे आम्ही असा टाईमपास करत होतो आमची टूर सुरू होईपर्यंत आणि मी आपल्या ॲनिमल थीमला मॅच करण्यासाठी ॲनिमल प्रिंटचं आउटफिट घातलेलं. बहुतेक जेवण झालं आणि शतपावली मारतोय. नाही. सो असं ॲनिमलच्या डोक्यात काय सुरू असेल ह्याच्यावर चर्चा करत होतो आम्ही आणि इतकी मजा आली. आणि बाकी मी सगळे जे एस्थेटिक व्ह्यूज होते तिकडचे ते बघत होते आणि इतकी छान ग्रीनरी त्यांनी सगळीकडे करून ठेवलेली आणि म्हणजे असं वाटलंच नाही की हे आमच्या घरापासून 2-3 तासाच्या अंतरावर असं आहे. आणि त्यांचा बेस्ट पार्ट असा होता की त्यांनी जे असे बर्ड्स होते किंवा जे छोटे छोटे हार्मलेस क्रीचर्स होते त्यांना असं मोकळं सोडलेलं आणि ते म्हणजे सगळीकडे फिरत होते. सो बरोबर 2 वाजता आमची वॉकिंग गायडेड टूर सुरू झाली आणि त्यांनी बेसिकली 2 टूर गाईड असाइन केलेले आणि एक 4 फॅमिलीजचा ग्रुप होता. सो आम्ही असं वॉक करत करत ते सगळं एक्सप्लेन करत होते की हे कुठले प्राणी आहेत आणि ॲक्च्युली त्यांनी खूप छान छान इन्फॉर्मेशन दिली आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला सगळं बघता आलं. Very fast monkeys. So they'll run at a top speed around 35 miles per hour. Wow. सो वन ऑफ द मेन अट्रॅक्शन्स वॉज हा लेपर्ड आणि ते असं खूप गरमी होती त्या दिवशी, त्यामुळे ते असं शेडमध्ये बसलेलं बिचारा आणि आमची अशी खूप इच्छा होती की त्यांनी चालावं आणि लकीली आमची इच्छा पूर्ण झाली आणि ते रँडमली उठून चालायला लागलं आणि आम्हाला इतकं भारी वाटलं की इवन दो ते रन करत नव्हतं, त्याच्या पायावरनंच कळत होतं की तो किती फास्ट इन रियालिटी असू शकतो. Not talk to us, but if you guys do hear some loud shouting, it's most likely these lemurs. सो अशी आमची ही टूर कंटिन्यू झाली आणि मग आम्ही बर्ड सँक्च्युअरीमध्ये गेलेलो, जिथे असे वेगळे वेगळे बर्ड्स होते आणि ते सगळे त्यांनी असे वरती नेट लावलेला आणि त्या म्हणजे ते उडून जाऊ शकत नाहीत आणि ते बर्ड्स असे निवांत सगळे फिरत होते आणि हा आमचा असा टूर ग्रुप सगळा चालत होता. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 2 वेगळे स्पीसीज ऑफ फ्लेमिंगोज होते आणि ॲक्च्युली मला हे माहिती पण नव्हतं की फ्लेमिंगोजमध्ये पण वेगळे स्पीसीज असतात आणि त्यांचे कलर इतके छान होते आणि आम्ही ॲक्च्युली खूप वेळ त्या फ्लेमिंगोजकडेच बघत बसलेलो आणि त्यांनी तो लेकचा सेटअप पण इतका छान नॅचरल हॅबिटॅटला मिमिक करण्यासाठी केलेला. सो त्याच्यानंतर आमची गायडेड टूर जी होती त्याचा 2nd पार्ट सुरू झाला आणि हा असा जो ट्रक होता त्याच्यावर आम्ही बसलेलो आणि त्यांची अशी रोटेशन सिस्टम होती की सगळ्यांना ट्रकवर बसायचा चान्स मिळावा म्हणून सगळ्यात आधी आम्ही वरती बसलेलो आणि नंतर मग आम्ही आत नॉर्मल ट्रकमध्ये जाऊन बसलेलो. सो हा ट्रक असा चालत होता आणि आम्ही सगळी सिनरी एन्जॉय करत होतो आमच्या अराउंड. सो हे असं जुरासिक पार्कसारखं ते गेट उघडलं आणि आम्ही सफारीमध्ये गेलो आणि हे जे सगळे मोठे मोठे ॲनिमल्स होते ते हे असे आत त्यांच्या गेटेड एरियाजमध्ये ठेवलेले. सो 2 तास ही अशी व्हॅन जी होती ती ड्राईव्ह करत होती आणि वेगळे ॲनिमल्स ते असे रोम करत होते. म्हणजे झीब्रा होते, वेगळे टाईप्स ऑफ डिअर होते, अशा सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो.
सो वन ऑफ द मेन अट्रॅक्शन्स वॉज त्यांच्याकडे हे असे जिराफ होते आणि ते लिटरली असे ओपनली रोम करत होते. अनदर वन ऑफ द मेजर अट्रॅक्शन्स वॉज त्यांच्याकडे डायनोसॉर्सची फॅमिली होती आणि त्यांना बघून आम्ही इतके जोक मारत होतो. अंघोळ करून ये जा. बबनराव आंघोळ केलीत का बबनराव? सो असं हसत हसत ही 2 आवरची टूर जेव्हा कंप्लीट व्हायला आलेली तेव्हा आमच्या गाडीच्या समोर एक ऑस्ट्रिच त्याचे विंग्स पसरून असे बसलेला आणि ते इतकं कॉमेडी होतं की आम्हाला काहीच करता आलं नाही आणि त्या ऑस्ट्रिच हलेपर्यंत आम्हाला वाट बघायला लागली आणि ही आमची टूर अशी एंड झाली. आणि ॲक्च्युली तिथे अशी छोटी छोटी घरं पण होती. सो तिथे ग्लॅम्पिंगचा पण एक्सपिरियन्स होता जो नंतर आम्ही एकदा जाऊन नक्की ट्राय करणार आहे. So this was truly a really unique experience and that's it for this time and I'll see you next week. Bye.